हे लोणचं आहे ना 8 ते 10 दिवस आरामशीर टिकतं बघा. असं वरण भात असलं, एखादी भाजी जरी नसली ना तरी आपण ह्या लोणच्यासोबत जेवण करू शकतो. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे ना आपण मस्त झटकीपट लोणचं बनवणार आहोत. तर त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये टाकूया 1 चमचा मोहरी आणि एकदम थोडासा पाव चमचा मेथी. हे दोन्ही आहे ना थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जास्त पण भाजायचं नाही, फक्त गरम करून घ्यायचं. बंद करून टाकायचा आणि आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवून देऊया. थोडंसं थंड झालं की मग आपण मोहरी आणि मेथी आहे ना थोडीशी थंड झालेली आहे. आता आपण टाकूया हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये. मिक्सरचं भांडं कोरडं घ्यायचं. मोहरी आणि मेथी आहे ना आपण बारीक करून घेऊ. आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलेला आहे. आपला हा तयार झाला झटपट लोणचं बनवण्यासाठी मसाला. आता हा साईडला लोणचं बनवण्यासाठी ना इथं मी एक कैरी घेतलेली आहे. कैरी आपण बारीक चिरून घ्यायची आहे. कैरीचा आहे ना हा देठाचा भाग काढून टाकायचा. कोय निबार झालेली असते ना, कोय काय आपल्याला घ्यायची नाही. एकदम बारीक अशा फोडी करायच्या, म्हणजे ना आपल्याला जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी ना हे कैरीचं लोणचं घेता येतं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. आता ही चिरलेली कैरी आहे ना एका कोरड्या बाउलमध्ये टाकून घेऊ. अर्धा चमचा आणि टाकायचं आहे 1 चमचा मीठ. हळद मीठ टाकल्यानंतर आहे ना थोडंसं मिक्स करून घेऊ. सर्व फोडींना आहे ना असं हळद आणि मीठ लागलं पाहिजे. तवाचे लोणचं आहे ना आपलं 8 ते 10 दिवस आरामशीर टिकतं बघा. त्याच्यामध्ये टाकायचं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा आणि टाकूया आपण हा बनवून घेतलेला मसाला. तो पण मी इथं आहे ना 1 चमचा टाकलेला आहे. मिक्स करून घेऊ. त्याच्यामध्ये टाकूया आपण पाव चमचा हिंग, लाल मिरच्या सुक्या आणि ही गरम गरम तेलाची फोडणी आहे ना आपल्याला त्या कैरीच्या फोडींवरती घालून घ्यायची आहे. म्हणजे ना असं गरम गरम तेलाची फोडणी दिली ना तर आपण हे झटपट बनवलेलं लोणचं आहे ना खाण्यासाठी बघा एकदम झटपट तयार होतं. करून घेऊ तेल टाकून. एका कैरीपासूनच लोणचं बनवून दाखवलेलं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. हे लोणचं आहे ना 8 ते 10 दिवस आरामशीर टिकतं बघा. असं वरण भात असलं, एखादी भाजी जरी नसली ना तरी आपण ह्या लोणच्यासोबत जेवण करू शकतो. तर ही झटपट तोंडी लावण्यासाठी बनवलेले लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.